नमस्कार, आपण पाहत आहात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव उत्साहात संपन्न। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यरत्न कॉम्रेड डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव 2026 विविध उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला। महोत्सवात व्याख्याने, कवी संमेलन, शाहिरी जलसा, रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। 7 ऑगस्ट रोजी 32 प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रक्तदान केले। विशेष व्याख्यानात डॉक्टर शरद गायकवाड कोल्हापूर यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व जीवनकार्याचे विविध पैलू उलगडून दाखवले। 8 ऑगस्ट रोजी डॉक्टर आदिनाथ इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले। यावेळी डॉक्टर मारुती कसाब, डॉक्टर वैजनाथ अनमुलवाड, डॉक्टर प्रकाश निहालानी, डॉक्टर सतीश नाईकवाडे तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या। समारोप सत्रात तुषार सूर्यवंशी व संच मुंबई यांचा प्रबोधनाचा गाठोडं हा शाहिरी जलसा रंगला। यात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याबरोबरच महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संत तुकाराम व संत गाडगेबाबा यांच्या विचारांचा जागर करण्यात आला। जयंती समितीचे मार्गदर्शक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मनोहर चास्कर, कुलगुरू डॉक्टर अशोक महाजन, कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर डी पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर राजपालसिंह चिखलीकर, केंद्राच्या समन्वयक डॉक्टर सुनीता पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर मारुती गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव यशस्वीपणे पार पडला। यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी सीएन न्यूज संपादक संजय कुमारजी गायकवाड यांनी घेतलेला सविस्तर वृत्तांत। नमस्कार, आपण पाहतात सूरज ग्रुप प्रस्तुत सामान्य जनतेचा आवाज नांदेड सीएम न्यूज। आज आपण नांदेड परिसरातील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अतिशय उत्साहात या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती अतिशय उत्साहात या ठिकाणी संपन्न झाली। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील या ठिकाणी 3 दिवसीय हा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा जयंती सोहळा चालला। या ठिकाणी त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र व विद्यार्थी विकास विभाग कर्मचारी विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने कॉम्रेड लोकशाहीर साहित्यरत्न साहित्यिक यांच्या जयंतीनिमित्त 3 दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पहिल्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी लेखन प्रेरणा दिन म्हणून आम्ही अभिवादन इथे घेतलेलं आहोत आणि अतिशय मोठ्या उत्साहात अभिवादन झालं। त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी, त्यानंतर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलं। व्याख्यान अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्कृष्ट प्रकारे झालं, कारण विद्यापीठामध्ये कॉम्रेड नावाने जयंती करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे। कॉम्रेड नावासाठी किती लढावं लागते ते फक्त विद्यार्थ्यांनाच माहित आहे। प्रत्येक विद्यापीठामध्ये कॉम्रेड नावाने जयंती साजरी व्हावी अशी मी सर्व विद्यार्थ्यांना, महाराष्ट्र राज्यातील इतर कोणत्याही विद्यापीठातले विद्यार्थी असतील त्यांना मी आवाहन करते की त्यांनी कॉम्रेड नावाने जयंती साजरी केली पाहिजे। अनेकांना कॉम्रेड नाव नको असतं, कारण कॉम्रेड म्हणलं की शोषित, वंचित, जे भटके विमुक्त जातीचे जे लोक आहेत, कामगार, कष्टकरी करणारे, त्यांच्यासाठी लढावं लागते। या कारणाने अनेक लोक कॉम्रेड नावाला घाबरत असतात। पण आता मला असं सांगावं वाटतं की हीच वेळ आहे सरकारला झुकवण्याची, विद्यार्थी एकत्र येऊन लढण्याची। त्यासाठी आम्ही कॉम्रेड नावाने इथे जयंती साजरी करतोय। त्यानंतर 8 ऑगस्ट रोजी आम्ही शायरी जलसा तसेच काव्य वाचन, कवी संमेलन भरवले। कवी संमेलनाच्या माध्यमातून कॉम्रेड काय असतात हे सुद्धा इथं सांगितले। त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे शाहिरी जलसा होता। शाहिरी जलसा अतिशय उत्साहामध्ये पार पडला। त्या शाहिरी जलसेतून सामाजिक संदेश, त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि परिवर्तनवादी दृष्टिकोनामधून त्यांनी शायरीच्या माध्यमातून अनेकांना अण्णाभाऊ साठे हे काय होते, अण्णाभाऊ साठे कॉम्रेड होते, त्यांनी समाजवादी, साम्यवादी विचाराचे होते, त्यांनी डाव्या आघाडीसाठी लढा दिलेत, ह्या त्या शायरीच्या माध्यमातून असं सांगण्यात आले। अतिशय मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती साजरी झाली। त्याबद्दल मी माननीय कुलगुरू सरांचं तसेच
विद्यापीठातील प्रकुलगुरू असतील, कुलसचिव असतील, ह्या सर्व आणि सर्व कर्मचाऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं, सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. कारण त्यांनी संधी दिली, त्यांनी आम्हाला कॉम्रेड नावाने जयंती साजरा करण्यासाठी त्यांनी आम्हाला परमिशन दिली, त्याबद्दल मी सर्व विद्यापीठातील कर्मचारी यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी जो मुंबई येथून हे जे वादळ आलं होतं, जलसा जो शाहिरी जलसा होता, तो तुषार सूर्यवंशी यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या नांदेड शहरातील विद्यापीठातले जे विद्यार्थी आहेत यांना कशा प्रकारे अण्णाभाऊ साठे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते, छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि कशा प्रकारे आपण एकत्र राहायला पाहिजे हा या ठिकाणी संदेश दिला. त्यानिमित्त या ठिकाणी आपल्यासोबत शाहिरांची बोलतात. काय सांगणार? मी एवढंच म्हणेल की विद्यापीठामध्ये अशा पद्धतीचा अण्णाभाऊ साठेंचा कार्यक्रम होणं, त्यातल्या त्यात तो शाहिरी जलसाच्या माध्यमातून होणं, हे फार महत्वाचं आणि चांगली कृती आहे. जनरली विद्यापीठामध्ये किंवा अकॅडमिक क्षेत्रामध्ये व्याख्यानं होतात, चर्चासत्र होतात, रिसर्च पेपर मांडले जातात. पण शाहिरी जलसा विद्यापीठामध्ये येऊन सादर करण्याची संधी पण आम्हाला मिळाली, त्याबद्दल पण आम्ही त्या विद्यापीठाचं आणि त्या आयोजकांचं सगळ्यांचं आभार मानतो. पण त्याही पलीकडे अण्णाभाऊ साठे सध्याच्या वर्तमान परिस्थितीमध्ये कसे रिलेव्हंट आहेत हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्ताने. आणि विद्यापीठामध्ये असे कार्यक्रम जे आहेत ते नेहमीच वारंवार होत राहिले पाहिजे असंच मी म्हणेल. मला वाटतं आपण शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन आपण शाहिरी जलसा गाता. तर या ठिकाणी नांदेड शहरामध्ये ही जी आज जयंती साजरी झाली यामध्ये प्रतिसाद कसा होता आणि काय संदेश द्याल नांदेडकरांना? मी नांदेडकरांना एवढंच म्हणेल की अण्णाभाऊ साठे व्यवस्थित समजून घ्या. अण्णाभाऊ साठेंचा विचार नेमका काय होता तो समजून घ्या. आणि अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब, फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांचा एकमेकांशी वैचारिक संबंध काय आहे तो समजून त्यांना एकत्रित पद्धतीने समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करा. एकत्रित एकोप्याने राहा. ज्या काही विरोधी शक्ती आहेत त्या विरोधी शक्तींना जर तुम्हाला हाणून पाडायचं असेल तर अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब, शिवाजी महाराज, महात्मा फुले यांना एकत्रित घेतल्याशिवाय तुम्हाला त्या विरोधी शक्तींना हाणून पाडता येणार नाही. म्हणून नांदेडकरांना माझं आव्हान आहे की अशा पद्धतीच्या विद्यापीठामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांना आणि आयोजकांना सपोर्ट करा विद्यापीठाच्या बाहेरून, जेणेकरून विद्यापीठामध्ये अशा पद्धतीचे अण्णाभाऊ साठेंचे कार्यक्रम होत राहतील आणि अण्णाभाऊ साठे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने कळतील. नक्कीच या ठिकाणी साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे अतिशय उत्साहात संपन्न झाली. त्यानिमित्त हा वृत्तांत घेत आहोत. काय सांगणार सर याविषयी? प्रथमतः मी महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करतो, कारण खऱ्या अर्थाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीला लेखन प्रेरणा संवाद दिन म्हणून त्यांनी साजरा करण्याचा जो निर्णय घेतला तो खरोखरच स्वागतार्थ आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये बघितलं तर अण्णाभाऊ साठेची लेखणी ही क्रांतिकारी लेखणी आहे, समाज परिवर्तनाची लेखणी आहे आणि लेखन प्रेरणा संवाद हे कार्यक्रम साजरा करण्याकरिता विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चास्कर सर, त्यासोबतच प्रकुलगुरू अशोक महाजन सर आणि कुलसचिव डी पवार सर आणि विद्यापीठ प्रशासनातील सर्व प्राधिकरणातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि या ठिकाणी जे कार्यक्रमाचे आयोजक आहेत मुख्य त्यांचं या ठिकाणी आवर्जून नाव घ्यावं लागेल. राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक असतील, विद्यार्थी विकास कल्याणचे संचालक असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राच्या वतीने हा कार्यक्रम 3 दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. खऱ्या अर्थाने विद्यापीठामध्ये वैचारिक चळवळ जी उदयास आलेली आहे ते वैचारिक चळवळीच्या माध्यमातून समाज प्रबोधन मोठ्या प्रमाणात घडतं. समाजामध्ये परिवर्तनाचं साधन हे लेखन आहे आणि लेखन प्रेरणा संवाद दिनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या 3 दिवसीय कार्यक्रमाचा जो कार्यक्रम घेतलाय आयोजकांनी त्या समाजाच्या माध्यमातून परिवर्तन करण्यासाठी एक छोटंसं पाऊल आहे असं मी या ठिकाणी मानतो. या ठिकाणी आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर मारुती गायकवाड आपल्यासोबत आहेत. आपण त्याच्याशी चर्चा करू. काय सांगणार सर याविषयी? आज स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती संपन्न झालेली आहे. या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने 1 ऑगस्टला डॉक्टर अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला यांच्या प्रतिमेचं जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलेलं आहे. यानंतर 7 आणि 8 तारखेला या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठामध्ये विविध उपक्रमांनी ही जयंती साजरी झालेली आहे. या जयंती महोत्सवासाठी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू महोदय
डॉक्टर मनोहर चास्कर सर यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे आणि मार्गदर्शनाने ही जयंती समाज उपयोगी विद्यार्थी हिताच्या दृष्टिकोनातून करण्याचा त्यांनी आम्हाला संदेश दिलेला होता. त्याच अनुषंगाने आपल्या विद्यापीठामध्ये साहित्यरत्न कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करत असताना प्रकुलगुरू डॉक्टर अशोक महाजन सर, कुलसचिव डॉक्टर डी पवार सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आम्ही हा जयंती महोत्सव साजरा करत असताना यावर्षी जयंती महोत्सव हा लेखन प्रेरणा संवाद शासनाने 1 ऑगस्ट हा लेखन प्रेरणा दिन म्हणून साजरा केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही लेखन प्रेरणा संवाद म्हणून या महोत्सवाला यावर्षी नाव दिलेलं आहे. 1 ऑगस्टच्या अभिवादनानंतर खऱ्या अर्थानं या जयंती महोत्सवाची सुरुवात 7 ऑगस्टला झाली आणि सामाजिक बांधिलकी अण्णाभाऊ साठेचं जे योगदान होतं, खऱ्या अर्थानं जे अण्णाभाऊ साठे जीवन जगले, अनुभवले, भोगले आणि त्याच अनुभवातून त्यांनी जे त्यांच्या गाठीशी अनुभव होते त्याच्यातून त्यांनी जी साहित्य निर्मिती केली, खऱ्या अर्थानं त्यांचा संदेश घेऊन ही जयंती साजरी होताना आम्ही इतरांसाठी सामाजिक बांधिलकीच्या निमित्ताने 7 तारखेला सकाळच्या सत्रामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा आम्ही इथे घेतलेलं आहे आणि या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये असेल, रक्तदान शिबिरामध्ये असेल, अनेक प्राध्यापक बंधूंनी विद्यार्थ्यांनी रक्तदान तर केलेलेच आहे, परंतु या वर्षीच्या रक्तदानामध्ये विशेष बाब म्हणजे आमच्या विद्यापीठातील 5 मुलींनी रक्तदान देऊन या जयंती महोत्सवाची उंची त्यांनी वाढवलेली आहे. याबरोबर दुसऱ्या सत्रामध्ये 7 तारखेला कोल्हापूरहून आम्ही पुरोगामी विचारवंत ज्यांच्याकडे आम्ही पाहिलं जातं, अण्णाभाऊच्या परिसरामध्ये ज्यांना राहता आलं, अण्णाभाऊच्या परिसरात जगता आलं असे डॉक्टर शरद गायकवाड सर कोल्हापूरहून आम्ही त्यांना पाचारण केलं. त्यांनी सुद्धा काल अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं अण्णाभाऊचा विचार मांडताना खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायापासून फुले, शाहू, बाबासाहेब, अण्णाभाऊ आणि मग संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये अण्णाभाऊचं योगदान काय आहे या अण्णाभाऊच्या योगदानासंदर्भात त्यांनी अतिशय सखोल अशी मांडणी केली आणि विशेष व्याख्यानामध्ये त्यांनी सांगून गेले, अण्णाभाऊ हे महाराष्ट्राचे नाही, एका दलित समाजाची त्यांच्यावर शिक्का आपण लावता येत नाही, तर जागतिक कीर्तीचे म्हणून त्यांच्याकडे आपण लेखक म्हणून त्यांच्याकडे पाहिला पाहिजे असा संदेश त्यांनी त्यांच्या व्याख्यानातून त्यांनी दिलेला आहे. आज सकाळच्या सत्रामध्ये आम्ही पुरोगामी विचारवंताचं, पुरोगामी साहित्यिक अण्णाभाऊ असल्यामुळे आम्ही प्राध्यापक डॉक्टर आदिनाथ इंगोले सर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन घेतलंय. मारुती कसाब सर असतील, निहालानी सर असतील, त्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अनमुराद सर असतील, दिलीप चव्हाण सर यांनी हजेरी लावली. आम्हाला त्यांच्या कविता त्यांनी आम्हाला ऐकवलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं हे अण्णाभाऊचं जे लेखन प्रेरणा दिनाचं वर्ष आहे आणि मग लेखन प्रेरणा दिन म्हणून अण्णाभाऊच्या जयंती साजरी करत असताना आम्हाला आनंद होतो. आणि शेवटच्या सत्रामध्ये शाहिरी, खऱ्या अर्थानं मुळात अण्णाभाऊ हे शाहीर होते आणि शाहिरीच्या माध्यमातून त्यांनी दप वाजवत वाजवत या महाराष्ट्रांना या तत्कालीन सरकारची झोप उडवलेली होती. आणि अशाच पद्धतीनं आज आम्हाला महाराष्ट्रात मध्ये जे तुषार सूर्यवंशी नावाचं जे शाहिरी जलसाकार म्हणून ओळखले जातात, मुंबईवरून येऊन आम्हाला त्यांच्या संचानं, मग ती स्वाती त्रिभुवन असेल, त्यांच्या सोबतची सर्वच कलाकार असतील, अतिशय उच्च दर्जाचं त्यांनी आज मला वाटतं शाहिरीच्या माध्यमातून युवकांचं प्रबोधन करत करत आम्हाला त्यांनी फुले, शाहू, बाबासाहेब, अण्णाभाऊ, महात्मा म्हणजे बसवेश्वर असतील किंवा तुकाराम महाराज असतील, गाडगे महाराज असतील, तुकडोजी महाराज असतील, यांच्या विचाराचं, प्रबोधनाचं गाठोडं आमच्या समोर त्यांनी ठेवलेलं आहे. इतकं मोठं विचाराचा वारसा या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना ते मिळालेलं आहे आणि ते वारसा घेऊन विद्यापीठाची मुलं सुद्धा याच महापुरुषाच्या पायवाटेनं पुढच्या भविष्याच्या काळात ते जातील एवढं मी निश्चित या जयंतीच्या निमित्तानं मुख्य संयोजक या नात्यानं मी एवढी भूमिका आपल्या समोर मांडतो. आणि अशा कार्यक्रम घेण्यासाठी आमच्या पाठीवर नेहमीच कुलगुरू महोदय डॉक्टर मनोहर चास्कर सरांची
नेहमी मार्गदर्शन आणि आमच्या पाठीवर त्यांनी हात ठेवून तुम्ही पुढे चला, समाज हित उपयोगी काम करा असं म्हणतात. हे माणसाला जोडण्याचं, महापुरुषांच्या विचाराला जोडण्याचं कार्य या जयंती महोत्सव झालेला आहे. कार्यक्रमाचे आयोजक खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र असेल, विद्यार्थी विकास विभागाचे डॉक्टर चिखलीकर सर असतील, सुनीता पाटील मॅडम आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी या सर्वांच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात आलेला आहे. एवढंच बोलून जयंतीच्या निमित्तानं पुनश्च एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. मी थांबतो. नक्कीच या ठिकाणी आज अतिशय उत्साहात हा साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ येथे अतिशय उत्साहात संपन्न झाली. विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या वतीने हा सामूहिक जयंती महोत्सव साजरा झाला. अतिशय उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी सीएम न्यूज साठी संजय कुमारजी गायकवाड. धन्यवाद.